नमस्कार सगळ्यांना. एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. थंबनेलवरून कळालंच असेल, आज जो 18 मे 2025ला जो पहिला पेपर झालेला आहे त्याचा एक ॲनालिसिस व्हिडिओ घेऊन येतोय. हा व्हिडिओ बनवत असताना अजूनही सेकंड पेपर चालू आहे, त्यामुळे अजून मी बाहेर आलेलाच नाही येतो, त्यामुळे अजून बघितलेलं नाही आहे. सो फक्त आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पेपर 1 बाबतीत बोलूया. तर काही मायनर चेंजेस आहेत. आता मी तुम्हाला पेपर आपली टेस्ट सिरीजच्या आधी पण सांगितलं होतं की काही सरप्राइजेस असणार आहेत. सो यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड. तर पहिलं सरप्राईज काय आहे? पेपर खूप लेंदी आहे. का लेंदी आहे? तर आपण बघा 5 मार्काला गृहीत धरत होतो की शॉर्ट नोट्स विचारले जातील. तर पहिलाच प्रश्न बघा, जिथं तुम्हाला डिस्कस द इम्पॉर्टंट फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन, हा ऍक्च्युली मिनिमम 10 मार्काला किंवा इव्हन 15 मार्काला पण हा जस्टिफाईड क्वेश्चन आहे, बरोबर? इतकं त्यामध्ये कंटेंट आहे. तर हा फक्त 5 मार्काला विचारलाय. आता 5 मार्काला इतकं शॉर्ट एका पेज मध्ये तुम्हाला बसवायचं आहे, साहजिकच खूप लेंदी झालेलं आहे. त्यानंतर सेकंड आहे ड्रायलँड. आता ड्रायलँड ऍग्रिकल्चर हा फक्त टॉपिक होता पेपर 1 मध्ये, पण ऍक्च्युली सगळा कंटेंट रेनफेड ऍग्रिकल्चर मधला आहे, जो इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये आहे, बरोबर? सो हा पण बघा इथं डिफाईन करा म्हटलेला आहे, ड्रॉबॅक्स विचारलेला आहे, त्यानंतर मेजर्स सजेस्ट करायला सांगितलेला आहे. तो अगेन हा 5 मार्काचा क्वेश्चन नाही, पण 5 मार्कातच आपल्याला लिहायचा आहे. 10 ते 15 मार्कालाच हा पण क्वेश्चन आहे. सो इथं वेळ जास्त गेलेला आहे. मी एक गोष्ट सांगितली होती टेस्ट मध्ये की तुम्हाला पेपर कव्हर होत नसेल तर कधीच 5 मार्काचा शॉर्ट नोट सोडवू नका. सुरुवातीला जे लेंदी क्वेश्चन्स आहेत ते सोडवा. तिथं जरी टाइम जास्त गेला तरी ते जस्टिफाईड आहे, पण 5-5 मार्कासाठी तुम्ही 10-10 12-12 मिनिटं घालण्यात काय अर्थ नाही. सो खूपच लेंदी होता. आता आपण 1 बाय 1 क्वेश्चन पुढे बघू. फक्त चेंजेस काय झालेत मी आधी तुम्हाला सांगतो. दुसरं डिफाईन, म्हणजे हे एक अपेक्षित नव्हतं. आता आपल्याला डिग्रीला क्वेश्चन्स असे असतात की 10 डेफिनेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि ते डेफिनेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर इथं हे पूर्णपणे नवीन आहे. आता हा काय खूप अवघड मुद्दा नाही आहे, कारण इथे एकतर 11 तुम्हाला डेफिनेशन दिलेत आणि 10 लिहायचे आहेत. आता ह्याच्यातले 3-4 येत जरी नसतील तरी इव्हन आपण 10 मार्काच्या क्वेश्चनला मॅक्झिमम किती अपेक्षा करतो, किंवा 6 तरी आपल्याला मिळतील मॅक्झिमम, बरोबर? सो त्या पद्धतीनं बरेचसे आहेत. तुम्ही लॉंग क्वेश्चन साठी सुद्धा मिटिगेशन आहे, किंवा इकोलॉजी आहे, आयसोकोस्टलाईन आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे, रिन्युएबल एनर्जी आहे, किंवा कार्बन क्रेडिट आहे, बायोमास आहे, सस्टेनेबिलिटी, हे किमान लॉंग क्वेश्चन साठी तरी तुम्ही हे वाचलेलं आहे. सो डेफिनेशन लिहायला इतकं काही अवघड गेलेलं नाही. अगेन 10 पैकी आता इथं पडायची शक्यता नाही. डेफिनेशन मध्ये थोडं टेक्निकल वर्ड्स आपल्याला वापरायला लागतील. सो पण इथं समजा लॉंग क्वेश्चन असतात तर असंही आपल्याला 10 पैकी 6 मिळाले असते. सो हा एक बदल आहे. पुढे आपण बघितलं की आपण इव्हन टेस्ट सिरीजला पण बघा 25 मार्काला ज्यावेळी क्वेश्चन असायचा त्यावेळी आपण काय करायचो की एक क्वेश्चन 10 मार्काला आणि दुसरा 15 मार्काला, अशा पद्धतीने त्याचं डिवायडेशन असेल. किंवा आपण पेपर 2 मध्ये काय केलं होतं की 5-5 मार्काला 2 न्यूमरिकल्स दिले होते, पण इथं पुन्हा त्यांनी 10 मार्काचं डिवायडेशन केलंय 5-5 मार्कामध्ये. आता कॉजेस ऑफ रुरल बॅकवर्डनेस म्हटलेला आहे, याचं कंटेंट पण 10 मार्काच्या हिशोबाने आहे, पण इथं शॉर्ट लिहिणं अपेक्षित आहे. पुन्हा अनएम्प्लॉयमेंट डिस्क्राइब टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट हा छोटा आहे तसं कंपॅरेटिव्हली. त्यानंतर ओके, इथं पुन्हा 8A मध्ये पण बघा त्यांनी 3 क्वेश्चन म्हणजे शॉर्ट नोट्स टाइप मध्ये आहेत, खूप जास्त नाही आहे, त्यामुळे इथं पण मॅनेज करू शकता तुम्ही. आपल्याला फसल विमा योजनावरती अपेक्षितच होतं क्वेश्चन. ओके, सो 1 बाय 1 आपण अनालिसिस करू. म्हणजे आपल्या टीचिंग मधून, नोट्स मधून किंवा टेस्ट सिरीज मधून किती गोष्टी आल्या, आणि जर समजा त्यातील आल्या नसतील, बाहेरच्या असतील, तर तुम्ही ते मॅनेज करू शकला की नाही, सगळ्याच गोष्टीवरती आपण चर्चा करू. अगदी डे 1 पासून ज्यांचं रायटिंग प्रॅक्टिस होतं किंवा नंतर ज्यांनी रायटिंग प्रॅक्टिस जास्त करून मॅचअप केलं होतं, तर मला पर्सनली वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत, आपण 1 बाय 1 क्वेश्चन बघतोय, तर काही क्वेश्चन्स हे अपेक्षित नव्हते तरीही आपण लिहू शकत होतो जर रायटिंग प्रॅक्टिस असेल. ओके, सो 1 बाय 1 बघू. डिस्कस द इम्पॉर्टंट फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन. नो ब्रेनर क्वेश्चन होता.
आपण जे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन दिले त्याच्यामध्येच पहिलंच आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्येच एक्सप्लेन व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग क्रॉप प्रोडक्शन, आणि तुम्हाला माहित आहे सोपा आहे तो क्वेश्चन, काय डिस्कस करण्यासारखं नाही. पुढे डिफाईन ड्रायलँड ऍग्रिकल्चर, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ ड्रायलँड आणि सजेस्ट सुटेबल मेजर्स. आता मी तुम्हाला सांगितलं की ड्रायलँड ऍग्रिकल्चर हा फक्त टॉपिक आहे पेपर 1 ला, पण तो सगळा रिलेव्हन्स कुठं आहे रेनफेड ऍग्रिकल्चर मधला पेपर 2, बरोबर. तर मग त्याच्यातला आहे म्हणजे त्याच्याशी मिळता जुळता क्वेश्चन्स आहेत की डिस्कस रोल ऑफ क्रॉप मॅनेजमेंट प्लॅनिंग इन मिटिगेटिंग आणि एक्सप्लेन सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन टेक्निक्स. तर हे एकत्रितपणे लिहायचं आहे. ड्रॉबॅक्स म्हणजेच काय, तिथं प्रॉब्लेम्स काय आहेत, म्हणजे पहिलं काय वॉटर शॉर्टेज वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी माहित आहेत, तुम्ही डिस्कस नाही करत, तर 5 मार्कालाच आहे. ओके. पुढे आहे एनलिस्ट द मेजर सॉइल टाइप्स ऑब्झर्व्ड इन महाराष्ट्र. आता इथं ट्विक काय बघा, इवन मला अपेक्षित खूप होतं की इंडियाचे सॉइल टाइप्स विचारतील, आणि आपण टेस्ट सिरीजला पण मी पर्पजफुली टाकलं होतं, पण महाराष्ट्राचं विचारलं गेलं. म्हणजे हेच सरप्राइजेस आहेत की सगळंच काही आपण गेस नाही करू शकत. आता इथं फक्त एक चांगलं आपल्या दृष्टीने सोयीचं काय केलेलं आहे की एंडलिस्ट म्हटलेलं आहे. सो आपल्याला सगळे सॉइल टाइप्स काय एक्सप्लेन करायचे नाहीत. आता 2 सॉइल टाइप्स तर आपल्याला माहितच आहेत, लॅटरॅटिक सॉइल कोकणात आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल महाराष्ट्र, नॉर्थ कर्नाटका वगैरे मध्य प्रदेश ह्या एरियात आहेच. हे 2 माहितच आहेत. बाकी मग सलाईन सॉइल तुम्ही लिहू शकता, मार्शी पीट सॉइल लिहू शकता, रेड सॉइल लिहू शकता, त्यानंतर अल्युअल सॉइल लिहू शकता. आता तुम्ही म्हणणार सर महाराष्ट्रात कुठं अल्युअल सॉइल आहे, तर कुठल्याही नद्याच्या खोऱ्यामध्ये बेसिन मध्ये गाळाची जमीन असते, नदीच्या ज्यावेळी नदीला पूर येतो, नदी पात्र सोडतं त्यावेळी काय पूर्ण सेडिमेंटेशन गाळतो आहे आजूबाजूच्या शेतात बसतो ना, तो अल्युअल सॉइल. सो इथं मुळात एक्सप्लेन करायची गरजच नव्हती, तुम्ही आहे तसं जरी इंडियाचे सॉइल टाइप्स मधले जरी तुम्ही उतरून काढले असते, हे 2 तर तुम्हाला माहितच होते, तरी एनलिस्टच करायचं आहे. आणि सोपं काय केलेलं आहे की ब्लॅक कॉटन सॉइल बद्दल विचारलेलं आहे. ऑलरेडी सॉइल सायन्स मध्ये असेल किंवा अॅग्रोनॉमी मध्ये असेल किंवा टाइप्स ऑफ इंडियन सॉइल मध्ये असेल, सगळीकडे आपण ब्लॅक कॉटन सॉइल बद्दल चर्चा केलेली आहे. स्ट्रक्चर काय आहे, टेक्स्चर काय आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे वगैरे वगैरे, कुठले कुठले क्रॉप्स घेतात, सगळं झालेलं आहे. सो सिम्पल आहे. तर हा 15 मार्काच्या हिशोबाने दिलेला आहे. ओके. पुढं एनलिस्ट अँड एक्सप्लेन सायलेंट फीचर्स ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ. म्हणजे इथं पुन्हा ट्विक काय केलेलं आहे बघा, आता आपण क्वेश्चन्स पण जे घेतले होते तर पीडीएस वर डायरेक्ट क्वेश्चन आपण विचारले होते, कॅरेक्टरिस्टिक्स लिमिटेशन्स वगैरे काय, त्याला आपण फूड सिक्युरिटी ऍक्टशी जोडले गेलेलं नव्हतं ते. ओके. सो तुम्ही इथं पीडीएसच एक्सप्लेन करायचं आहे. फक्त आता प्रोव्हिजन्स ऑफ फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये काय, मग आपण किती रुपयाला देतो, आधी 3, 2, 1 रुपये ह्या पद्धतीने द्यायचो, आता कोविड नंतर आपण फ्री मध्ये द्यायला चालू केलं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो इथं डिरेक्टली आहे असं आलेलं नाही आपल्या टेस्ट मधून किंवा क्वेश्चन्स मधून, थोडं कन्फ्युज केलेलं आहे, पण उत्तर तेच राहील, खूप फरक पडत नाही. फक्त मी जे सांगतो की त्यांचा प्राइसिंग जो आहे 3 रुपये 2 रुपये 1 रुपये, हे फक्त तुम्ही ऍडिशन करणार आहात. ओके. पीडीएस बद्दल आपण क्वेश्चन्स मध्ये काय काय टाकले बघा, व्हॉट आर द व्हेरियस चॅलेंजेस ऑफ पीडीएस सिस्टीम, मेजर्स टू बी टेकन, इश्यूज वरती आपण जास्त फोकस केला होता, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, इव्होल्युशन कसं झालं आणि कशा पद्धतीने स्ट्रेंथन केलं पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता व्हॉट इज प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, how to identify micronutrient deficiency and ways to overcome micronutrient deficiency. ओके. तर याच्यावर ऑलरेडी 2 क्वेश्चन्स होते, व्हेरियस फॉर्म्स ऑफ माल न्यूट्रिशन. इथं काय विचारलेलं आहे, स्पेसिफिकली माल न्यूट्रिशनची म्हणजे पीईएम ची डेफिनेशन विचारलेलं आहे, आणि त्यानंतर हाऊ टू आयडेंटिफाय मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये विटॅमिन्स पण येणार आणि मिनरल्स पण येणार, बरोबर. मग त्याचे जे डेफिशियन्सी सिम्पटम्स तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, त्याच्यावरून आयडेंटिफाय होईल. आणि ओव्हरकम कसं करायचं, ऑलरेडी आपण टेस्ट सिरीज मध्ये विटॅमिन डेफिशियन्सी वरती क्वेश्चन टाकला होता, बरोबर. तर तशा पद्धतीनं ते म्हणजे त्याचे सोर्सेस काय आहेत, किंवा गव्हर्नमेंट प्रोग्राम्स, आयसीडीएस, किंवा आपण फूड फोर्टिफिकेशन करू शकतो, बरोबर. गोल्डन राईस वगैरे हे असे एक्झाम्पल त्याला इथं देणं अपेक्षित आहे. ओके. ह्याच्याबद्दल मी डिस्कस केलं, 11 दिलेले 10 लिहायचे होते. सो म्हणजे अगदीच स्पेसिफिक तुम्ही लिहिलं पाहिजे की सायंटिफिक लँग्वेज मध्ये, असं नाही. समोरच्याला मिनिंग लक्षात आलं की तुम्हाला याचं मिनिंग माहित आहे,
तरी तुम्हाला मार्क मिळतील. आणि अगेन मी मगाशी सांगितलं की 10 मार्काला क्वेश्चन असतं तर आपल्याला 6च अपेक्षित होतं. तर इथं 10 डेफिनेशन तुम्ही लिहिला असाल, समजा एखाद दुसरं चुकलं तरी तुम्ही 6 आणि अबव्ह मार्क मध्येच असाल. ओके, सो हे एका दृष्टीने चांगलं आहे. पण समजा आपल्याला आधीच आयडिया असते की अशा पद्धतीनं डेफिनेशन विचारलं जातील तर आपण तसं इन्क्लूड पण करू शकलो असतो. ओके, त्यानंतर डिफाईन क्रेडिट, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट. आता क्रेडिट वरती क्लासिफिकेशन जे आहे ते आपण डिरेक्टली बघितलेलं नव्हतं. ओके, आपला फोकस होता की 5 P's आणि 7 P's जे क्रेडिट आहेत तर त्याच्यावरती क्वेश्चन येईल. ओके, पण तुम्ही 5C आणि 5P's मध्ये जर बघितले, म्हणजे हे जर हा क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही केला असाल तर याच्यामध्येच हे क्लासिफिकेशन जडलेलं आहे. म्हणजे ड्युरेशन बेसिस वरती आपल्याला माहिती आहे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, सेक्युअर्ड लोन असतील, अनसेक्युअर्ड असतील, इन्स्टिट्यूशनल असतील, नॉन इन्स्टिट्यूशनल असतील, तर अशा पद्धतीनं टाईप आहे. पण डिरेक्टली हे म्हणजे आपण हे घेतलं नव्हतं. जे नाही आहे ते नाही आहे, बरोबर. आपल्याला क्वेश्चन्स पण ऑप्शनला आहेत तर त्या पद्धतीने केलं असेल, किंवा ज्यांना याच्यातून काही आन्सर्स काढता येतील तर त्यांना ते लिहिता आलं असेल. ओके, पुढे जाऊ. Define poverty, explain causes of rural backwardness, define types of unemployment. अगेन आपली 12वी टेस्ट झाली होती 27 मार्चला, त्यामध्ये हा आपण क्वेश्चन घेतलेला आहे. ऑलरेडी आपल्या ऍपवरती पण क्वेश्चन्स आहे. डिस्कस द व्हेरियस कॉजेस ऑफ रुरल बॅकवर्डनेस. नंतर आपल्या ऍपवरती जो क्वेश्चन आहे तिथं व्हेरियस टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन इकॉनॉमी, मॉडरेटली इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये आपण घेतलेला आहे. ओके, पुढं होतं व्हॉट इज मीन बाय रुरल इकॉनॉमी, राईट्स इट्स कंपोनंट स्ट्रक्चर, कॅरेक्टरिस्टिक्स अँड इम्पॉर्टंट. 15 मार्काच्या दृष्टीने खूप विचारलेलं आहे. कंपोनंट स्ट्रक्चर, कॅरेक्टरिस्टिक्स आणि रुरल डेव्हलपमेंटचं इम्पॉर्टंट. ऑल याच्यातलं आपण बेसिक फीचर्स आणि कंपोनंट टेस्ट सिरीज मध्ये घेतलं. आपली जी सेकंड फुल लेंथ टेस्ट झाली 6 मे. ओके, 15 मार्कालाच होतं. पुढं नॅनो टेक्नॉलॉजी. आता नॅनो टेक्नॉलॉजी वरती आपण वॉटर यूज वरती टेस्ट सिरीजला क्वेश्चन टाकला होता. इथं फर्टिलायझर यूज वरती विचारलेला आहे. तर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपण हे घेतलं होतं. म्हणजे क्वेश्चन दुसऱ्या पद्धतीने फ्रेम केला होता. डिफाईन नॅनो फर्टिलायझर्स, आणि नॉर्मल फर्टिलायझर पेक्षा नॅनो फर्टिलायझर कशा पद्धतीने चांगले आहेत, किंवा हाऊ नॅनो टेक्नॉलॉजी इज युज्ड इन सीड फर्टिलायझर प्लांट प्रोटेक्शन. याच्यातला फक्त फर्टिलायझरचा कंपोनंट त्यांनी विचारलेला आहे. ओके, त्यानंतर STCR अप्रोच कॅन बी युज्ड इन प्रिसिजन ऍग्रिकल्चर. तर मला वाटत होतं की मॅक्झिमम 10 मार्काला हे विचारू शकतात, पण 15 मार्काला आलेलं आहे. ऑलरेडी आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये हे आपण टाकलेलं आहे. ओके, पुढे डिफाईन लँड रेव्हेन्यू, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ लँड ऑक्युपन्सी इन इंडिया, एक्सप्लेन द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड ड्युटीज ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर. ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजला पण हा क्वेश्चन झालेला आहे लँड ऑक्युपन्सी वरती. त्यानंतर रेव्हेन्यू ऑफिसर आणि ड्युटीज हे पण आपण घेतलेलं आहे. इव्हन नोट्स मध्ये पण होतं, तुम्ही बघू शकता. पहिलाच क्वेश्चन होता व्हॉट आर द टाइप्स ऑफ ऑक्युपन्सी अंडर MLRC, त्याच्याखाली त्या नोट्स होत्या. त्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन फंक्शन्स अँड पॉवर्स ऑफ व्हेरियस अथॉरिटीज, म्हणजे याच्यामध्ये रेव्हेन्यू ऑफिसर महत्वाचा. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन व्हॉट इज टेनन्सी. आता टेनन्सी किंवा राईट्स ऑफ टेनन्सी आहे हे नोट्स मध्ये एकत्रित नव्हतं. तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंट मधून ते क्लॉज मधून काढावं लागत होतं. सो हे मात्र डिरेक्टली नाही, तुम्हाला वेगवेगळ्या पेजेस मध्ये, सेक्शन्स मध्ये राईट्स दिसतील आपल्या नोट्स मध्ये. त्यानंतर डिस्कस इन ब्रीफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट नोट्स मध्ये आहे, पण हे थोडं शॉर्ट आहे. इथं डिरेक्टली 10 मार्काला विचारलेलं आहे. सो तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके, इथं थोडा अंदाज चुकला. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट वरती विचारतील असं वाटलं नव्हतं. MLRC आणि टेनन्सी याच्यावरतीच मोस्टली फोकस राहील, आणि जो क्वेश्चन आहे मॅक्झिमम 2 क्वेश्चन विचारतील असं वाटलं होतं, तर इथं 3 क्वेश्चन विचारले. म्हणजे हा एक फरक त्यांनी केलेला आहे. इव्हन आपण टेस्ट सिरीज मध्ये 40 मार्काला आपण 20+20 असं धरायचो, पण आता 20-10-10 अशा पद्धतीनं ते बायफर्केशन केल्यामुळे एक क्वेश्चन वाढलेला आहे. ओके, आणि तो इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट वर आलेला आहे. क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन बेनिफिट्स रिजनल रूरल बँक RRB. त्यानंतर एक्सप्लेन FSSI
फंक्शन्स ऑफ FSSI. FSSI खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला ऍक्ट मध्येच सांगितलं होतं. फक्त दुसरा क्वेश्चन RRB इतका महत्वाचा नव्हता माझ्या दृष्टीनं, तर त्याच्यावरती पण विचारलेला आहे. सो याच्यामध्ये बघा आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये हे घेतलेले आहेत. रोल ऑफ FSSI शॉर्ट नोटला मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये टाकलं होतं मी. त्यानंतर मॉडरेटली मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ RRB ऍक्ट अलॉंग विथ लिमिटेशन. इम्पॉर्टंट म्हणजे त्याचे बेनिफिट्स वगैरे ते सगळे इथे लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो ऍक्ट मध्ये इतका प्रॉब्लेम नाही आहे. पुढे त्याच्यातला बी क्वेश्चन जो आहे तो APMC ऍक्ट 1972 वरती क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही जर आपल्या ऍप वरती क्वेश्चन बघितले तर मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये हा क्वेश्चन दिसणार नाही, कारण आता जो 2016-17 ला आलेला आहे लाईव्ह स्टॉक आणि एकत्र केलेला, तर मला अपेक्षित होतं की त्याच्यावरती क्वेश्चन्स येईल, त्यामुळे तो मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये टाकला होता. ओके, हा क्वेश्चन पण त्याच्यावरती नाही आला. APMC 1972 हे मी मॉडरेटली इम्पॉर्टंट मध्ये टाकलं होतं, आणि त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट ऍक्च्युली मॉडेल ऍक्ट होता 2003 चा, पण त्यांनी अगदीच जुना 72चा विचारला. आता तुम्हाला हे लेटेस्ट केलेलं असेल तुम्ही, तर त्यामध्ये ऑलरेडी तुम्ही हे शिकलाय की आधीच्या म्हणजे 72च्या ऍक्टच्या कंपॅरिझन मध्ये काय चेंजेस केलेत, किंवा 2003च्या मॉडेल ऍक्टच्या कंपॅरिझन मध्ये काय चेंजेस केलेत, तर तुम्हाला तो ओरिजिनल ऍक्ट लिहिता येईल. ओके, पण हे अगेन इथं पण थोडी गुगली आहे, म्हणजे अपेक्षित नव्हतं की 72 विचारतील. लईत लई मला वाटलं होतं की मॉडेल ऍक्ट 2003 चा आहे, तोही जुनाच आहे, पण मागे गेलं तर लईत लई 2003 पर्यंत जातील. ओके, तर हा एक थोडा सरप्राईज होता, पण हा तुम्ही लेटेस्ट केला असेल तर मागचं त्याच्यावरून आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पुढचा आहे शॉर्ट नोट किसान क्रेडिट कार्ड. नो ब्रेनर क्वेश्चन आहे, म्हणजे खूप वेळा आपण हे टेस्ट सिरीज मध्ये पण बघितलेलं आहे, पुन्हा आपल्या क्वेश्चन बँक मध्ये पण बघितलेलं आहे. तर हे इव्हन ऑब्जेक्टिव्हला पण याच्यावरती क्वेश्चन्स होते. अपेडा आहे त्याच पद्धतीने इनाम. ऑलरेडी बघा आपण 10वी टेस्ट जी घेतली होती 5 मार्चला, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन घेतला आपण, ऑब्जेक्टिव्ह आणि ऍडव्हान्टेज डिस्कस करा. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट मध्येच प्रधानमंत्री फसल विमा योजना. मी खूप वेळा बोललोय, किंवा राहुल सर पण तुम्हाला बोलले असतील की आता सध्या क्लायमेट चेंजमुळे पीक विमा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, तर तिकडे ऑब्जेक्टिव्हला पण याच्यावरती क्वेश्चन्स होते, तर इथं पण क्वेश्चन्स आलेला आहे. ओके, त्यानंतर एक्सप्लेन व्हेरियस कंपोनंट्स ऑफ इनाम बेनिफिट्स ऑलरेडी आपण याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये घेतलं होतं, तर त्याच्यावरती क्वेश्चन इकडं आलेला आहे. ओके, सो हा तसा कंपॅरेटिव्हली सोपा होता. परत इथं तुम्हाला चॉईस होते, सो मोस्टली सगळ्यांनी किसान क्रेडिट कार्ड आणि इनामच लिहिलेलं असणार. ओके, पुढे डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ फार्म सबसिडीज गिवन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र. सेम क्वेश्चन आपल्या थर्ड टेस्टला जी जस्ट 11 मे ला झाली होती, तर त्यामध्ये हा क्वेश्चन आहे तसा आलेला आहे. फक्त इथं गिवन बाय गव्हर्नमेंट म्हटलं होतं, तर तिथं आयोगाने टाकताना महाराष्ट्र आणि इंडिया असं सेपरेट विचारलेलं आहे. एवढाच काय तो डिफरन्स आहे. दुसरं, मी तुम्हाला करंट अफेअर्स शिकवताना म्हटलं होतं बजेट वरती क्वेश्चन येण्यासारखा एवढाच आहे की ऍग्रिकल्चरच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे, किंवा अवघड करायचं असतं तर मग जनरल बजेटवर विचारलं असतं, याच्या पलीकडे काय त्यावर क्वेश्चन नव्हते. आणि इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की डिरेक्टली क्वेश्चन येणार नाहीत, पण इकॉनॉमिक सर्व्हे मधला डेटा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये खूप ठिकाणी स्कीम्स वगैरे युटिलाइज होतील. सो इकॉनॉमिक सर्व्हेवर आलेलंच नाही, बजेटवर आहे तसा क्वेश्चन आलेला आहे. तोच क्वेश्चन बघा आपण 11 मेच्याच ह्याला घेतला होता, डिस्कस की हायलाइट्स ऑफ इंडियन बजेट इन रिलेशन टू ऍग्रिकल्चर सेक्टर. सेम तसाच पद्धतीने क्वेश्चन आलेला आहे. ओके, विथ रेफरन्स टू ऍग्रिकल्चर. त्यानंतर पुढचा जो लास्ट क्वेश्चन होता, आता हे शेवटचे 3 क्वेश्चन कंपल्सरी होते, बरोबर. कुठे गेला तो, इथं तर तुम्हाला चॉईसच मिळाला होता, आणि हे सोपा होता खालचा. इथं फार्म सबसिडीज आणि हे आहे तसेच रिपीट झालेत. इथं थोडा पुन्हा मी म्हटलं होतं की रिसेंट ऍडव्हान्समेंट असा काय डिरेक्टली क्वेश्चन येणार नाही, बरोबर, पण तसा आला. मला अपेक्षित होतं की एखाद्या, जसं आता आपण पूर्णाथडी बफेलो बद्दल डेटा घेतला होता, किसान कवच किंवा हायड्रोपॉनिक्स, ॲग्रोव्होल्टेइक सिस्टीम, तर अशा याच्यावरती हायड्रोपॉनिक्स झालं. अशा नवीन टेक्नॉलॉजी वरती स्पेसिफिकली शॉर्ट नोट्स विचारतील असं मला अपेक्षित होतं, जनरलाइज विचारणार नाहीत, पण तशा पद्धतीनं क्वेश्चन आलेला आहे. मग इथं हेच लिहिणं अपेक्षित आहे जे आपण वेगवेगळं घेतलं होतं, जसं ॲग्रोव्होल्टेइक सिस्टीम आहे, एरोपॉनिक्स आहे, हायड्रोपॉनिक्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ओके, किंवा आता व्हीटची ड्रॉट टॉलरंट व्हरायटी नवीन डेव्हलप झालेली आहे, राहुल सरांनी तो पार्ट घेतलेला आहे नोट्स मध्ये. तर
सगळं लिहिणं अपेक्षित होतं. ओके, त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट. मी तुम्हाला जे म्हटलं होतं की फक्त माझं लेक्चर बघा, त्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये लिहिणं एवढंच अपेक्षित होतं. कुठली कमोडिटी आपण एक्सपोर्ट करतोय सगळ्यात जास्त, पहिले 3-4 कमोडिटी, आणि कुठल्या कंट्रीला एक्सपोर्ट करतोय. तशाच पद्धतीने आपण इम्पोर्ट काय करतोय, मग ऑइल सीड्स असतील, पल्सेस असतील, आणि कुठल्या मेजर कंट्रीतून आपण इम्पोर्ट करतोय. म्हणजे याच्यामध्ये आणखीन थोडं अवघड असं अपेक्षित होतं. मी तो क्वेश्चन पण आपल्या क्वेश्चन बँक मध्ये टाकला होता किंवा टेस्ट सिरीजला टाकला होता की इन रिलेशन टू युएस न आता जे टॅरिफ वॉर केलेलं आहे, तर त्यामध्ये ऍग्रिकल्चर वरती काय इम्पॅक्ट होईल. पण तेवढा अवघड नाही विचारला, एकदम सरळ सोपा क्वेश्चन विचारलेला आहे आणि 10 मार्करलाच आहे. त्यामुळे इथं काय अडचण नाही. इथं फक्त तुम्हाला डेटा थोडा रिकॉल करून कलेक्ट करावा लागला असेल. ओके, सो ओव्हरऑल म्हणजे हे अनालिसिस करण्यामागचा हा हेतू नाही आहे की आम्ही किती हुशार आहे आणि हे वगैरे. अगेन ती रिस्पॉन्सिबिलिटी तरी असतेच, ज्यावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की हे स्किप करा, ते स्किप करा. पण हा व्हिडिओ बनवण्यामागचा एवढाच हेतू होता की तुम्हाला एक क्लिअरिटी येऊन जाईल. म्हणजे सगळ्यात त्याच्यामध्ये मोस्ट चॅलेंजिंग काय होतं, तर तुमचा पेपर कव्हर होणं. कारण जिथं 5 मार्काला शॉर्ट नोट्स लिहिणं अपेक्षित होते, तिथं त्याने 10-15 मार्काचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जिथं 20 मार्काचा एकच क्वेश्चन आपण टेस्ट सिरीज मध्ये लिहिला होता, तिथं 10+10 असे 2 क्वेश्चन केलेले आहेत. सो अगेन वेळ कमी पडला असण्याची शक्यता आहे. अजून मी कुठल्याही विद्यार्थ्यांशी बोललेलो नाही, कारण मीच म्हणतोय की मधल्या ब्रेकमध्ये कुणाला हे नका करू, तर मी कुणाला कॉल करणं अपेक्षितच नव्हतं. सो कुणाचंही डिस्कशन झालेलं नाही. मी पेपर बघितल्यानंतर मला जे जाणवलं की थोडं चॅलेंजिंग होतं हे पेपर कम्प्लिशन करण्याच्या दृष्टीनं. सो ज्यांचं कम्प्लीट झालं असेल कशाही का पद्धतीनं असं न वडत खडत, तर ते चांगलीच गोष्ट आहे. समजा तुमचा एक 10-20 मार्काचा जरी ह्या पेपरमध्ये राहिला असेल तर लोड नका घेऊ. म्हणजे अजून मी कुणाशी बोललेलो नाही, पण मला पर्सनली वाटतं की खूप लोकांचं हे राहिलेलं असणार आहे. आणि ही एक प्रोसेस आहे, लक्षात घ्या. जरी तुम्ही एखादा समजा सगळा अटेम्प्ट करण्याऐवजी 20 मार्काचा राहिला असेल, तर तुम्ही बाकीच्या गोष्टी चांगल्याच लिहिलेल्या आहेत, सो खूप काही फरक पडत नाही. टेस्ट सिरीज मध्ये माझा फोकस असायचा की नाही कव्हर करा, कारण त्यावेळी असं सांगण्याचा अर्थ नव्हता की ठीक आहे चालतंय, त्याला काय होतंय, मग तुम्ही स्पीड आहे तसंच ठेवला असता. तुम्हाला त्यावेळी पुशअप करणं, तुमची कॅपॅसिटी क्रॉस करायला लावणं, पेपर कव्हर करायला लावणं, हे ऍज अ टीचर म्हणून आमचा रोल होता. त्यामुळे तिथं पुशअप करत होतो. पण आता ह्या पेपरमध्ये 10-20 मार्काचा राहिला असेल तरी खूप काही फरक पडणार नाही, कारण हे अशाच गोष्टी राहिलेल्या असतील तुम्हाला आठवायला लागत. जसं आता हे रिसेंट ऍडव्हान्समेंट, इथं पॉईंट्स तुम्हाला रिकॉल करावं लागणार, मग लिहायला लागणार. सो अगेन असे प्रश्न खूप कमी लोकांनी लिहिलं असतील, पण इथं हे कंपल्सरी आहे, त्यामुळे एक तर लोकांनी सोडलं असेलच. त्यामुळे असे काही क्वेश्चन्स आहेत ते खूप लोकांकडून राहिलेले असतील. आता थोड्या दिवसात जसं डिस्कशन होईल विद्यार्थ्यांशी वगैरे तसा आयडिया येईल. आता तरी सध्या हे सांगतो की चॅलेंजिंग करणं डिफिकल्ट होतं, कम्प्लीट करणं हे पेपर खूप डिफिकल्ट होतं. ओके, सो जरी थोडंफार राहिलं असेल तर लोड घेऊ नका. पेपर तुम्ही अजून बघितलेलं नाही आहे. इथं फक्त तुम्ही आधीपासून प्रोसेस फॉलो केली असेल. मला इथं सांगायचा मुद्दा हा आहे की एक्सलन्सनं खूप भारी दिलं वगैरे हे सोडून द्या. आमच्यापेक्षा तुम्ही रायटिंगली खूप कन्सिस्टंटली केलं, म्हणजे पेपर तुम्ही बघितला असाल, त्याच्यामध्ये अभ्यास किती केला ह्याच्यापेक्षा तुम्ही रायटिंग वरची तुमची कमांड किती आहे, तर याला खूप महत्व आहे. ओके, सो खूप कष्ट घेतलेत. आधीपासून आपण जे विकली टेस्ट सिरीज वगैरे घेत होतो त्याचं आम्ही घेत तर होतोच, पण ते तुम्ही सिरियसली घेत होता. म्हणजे हजर राहत होता, म्हणजे 100-150 ऑन एन एव्हरेज असायचे. आपल्या फुल टेस्टला जवळजवळ तो आकडा 200 क्रॉस झाला होता. सो तुम्हाला निश्चित फायदा झाला असेल. पेपर 2 जसा येईल थोडा अनालिसिस करून मी किंवा राहुल सर याच्यावरती बोलेन. सध्या आपण इथंच थांबूया. थँक्यू.